श्री स्वामी समर्थ. टिपूर पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा, ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याचे महत्त्व आहे. चला तर मग पाहूया, टिपूर पौर्णिमा नक्की केव्हा आहे, या दिवशी पूजा कशी करावी आणि पौर्णिमेचे महत्त्व काय आहे. दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते, मंदिरामध्ये दिवे लावले जातात. हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कार्तिक महिन्याला टिपूर पौर्णिमा असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने त्रिपुरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते. तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे. त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर रात्री 10:26 होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री 8:24 होणार आहे. उद्या तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेच्या उपवास, पूजाविधी आणि दान 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येईल. टिपूर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. जवळपास नदी नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याचे स्नान करावे. त्यानंतर घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यावी. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व आहे. त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा, बेलपत्र वाहावे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. या दिवशी रुद्राभिषेक करण्याची सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा. व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करायची. विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा. कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. कमेंटमध्ये जय हरी किंवा जय हर हर महादेव नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमले तरी एक काम न विसरता आवश्यक करावे. कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धी, आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात, असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते किंवा टिपूर पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते. याला दीपदान असेही म्हटले जाते. शास्त्रात याला महत्त्व आहे. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीपासून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाचे त्रिपुरानुसार नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्याचा उत्सव साजरा करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे. आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय. तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते. आपल्या मृतकाच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते. शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवेदान करण्याचे अधिक महत्त्व आहे. कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असे म्हणतात. कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्याच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतात असं सांगितलं जातं. आता दिव्याचे दान कसं करावं, तर
मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा. अनेक जण त्रिपुरारी वातीचा दिव्याचे दान करतात. ते सुद्धा केले जाऊ शकतात. मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान्यावर किंवा तांदळावर ठेवला जातो. शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो. कार्तिक पौर्णिमेला लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहे. असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्तीबरोबरच मानसन्मानही वाढतो. त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया. तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतो. मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते असे शास्त्रात सांगितले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे. असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येतात मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचा पठण करावे. शिवाय सायंकाळी दीपदान करावे. विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक दृष्टी समृद्धी येते असं मानलं जातं. यासोबत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे. असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्यांना सौभाग्य प्राप्ती होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं. याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढीलप्रमाणे उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात. त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि दत्तगुरूच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम त्रा दत्तात्रेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे. शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावेत. या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.